नमस्कार. कधी विचार केलाय का की आपण बोलतो तेव्हा हा आवाज नेमका येतो तरी कुठून? म्हणजे तो तयार कसा होतो? चला तर मग आज आपण आपल्या आवाजामागचं हेच सोपं इंटरेस्टिंग विज्ञान जाणून घेऊया. ओके, चला एक छोटीशी गोष्ट करून बघूया. काहीतरी बोला किंवा एखादं गाणं गुणगुणा, नाहीतर निदान असा आवाज तरी काढा. आणि हे करताना आपला एक हात घशावर ठेवा. जाणवलं का काही? अशी एक व्हायब्रेशन किंवा कंपनं जाणवतात, बरोबर? पण ही कंपनं येतात तरी कुठून? हाच तो प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. तर ही जी कंपनं आहेत ना, यांचा प्रवास आपल्या घशाच्या आतूनच सुरू होतो. चला तर मग या आवाजाचं मूळ, त्याचा खरा स्रोत कुठे आहे ते पाहूया. ही कंपनं येतात आपल्या स्वरपेटीतून, ज्याला आपण लॅरिंग्स किंवा व्हॉइस बॉक्स असंही म्हणतो. ही असते आपल्या श्वासनलिकेच्या अगदी वरच्या टोकाला. एक काम करा, काहीतरी गिळल्यासारखं करा. बघा, एक कठीण भाग असा वर खाली होतोय, जाणवतंय? हो, तीच आहे आपली स्वरपेटी, आपल्या आवाजाचं पॉवर हाऊस. ठीक आहे, म्हणजे आपल्याला आवाजाची जागा तर कळली. पण आता प्रश्न हा आहे की या स्वरपेटीच्या आत नेमकं असं काय आहे? काय घडतं ज्यामुळे आवाज तयार होतो? चला, या अद्भुत मशीनच्या आत डोकावून पाहूया. तर बघा, या स्वरपेटीच्या आत असतात 2 स्वरतंतू, ज्यांना आपण व्होकल कॉर्ड्स म्हणतो. आणि हे कसे असतात? तर हे असे ताणलेले असतात की त्यांच्या मधोमध हवा जायला एक छोटीशी अरुंद फट असते. आणि आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग. ही प्रक्रिया सुरू होते आपल्या फुफ्फुसांपासून. बघा, फुफ्फुसं जेव्हा हवा बाहेर ढकलतात तेव्हा ती हवा श्वासनलिकेतून वर येते आणि सरळ त्या स्वरतंतूंमधल्या अरुंद फटीतून जाते. आणि मग काय होतं? त्या हवेच्या प्रवाहामुळे ते दोन्ही स्वरतंतू व्हायब्रेट होतात, म्हणजे कंप पावतात. आणि याच कंपनांमधून आपला आवाज तयार होतो. किती सोपी पण जबरदस्त प्रक्रिया आहे ही, नाही का? पण थांबा, फक्त आवाज तयार होणं म्हणजे सगळं काही नाही, बरोबर? कारण आपण एकाच सुरात तर नाही बोलत. आपल्या आवाजात चढउतार असतात, आपण गाऊ शकतो. तर हा जो स्वर किंवा पिच आहे, तो आपण कसा बदलतो? चला, आता हे रहस्य पण उलगडूया. या सगळ्याचा रिमोट कंट्रोल आहे त्या स्वरतंतूंना जोडलेल्या स्नायूंमध्ये. हो, हे स्नायूच आपल्या आवाजाचे खरे मास्टर आहेत. तेच ठरवतात की आवाज कसा निघणार. हे बघा, इथे सगळा खेळ आहे. जेव्हा आपल्याला उंच म्हणजे हाय पिच आवाज काढायचा असतो, तेव्हा काय होतं? ते स्नायू या स्वरतंतूंना रबरासारखं घट्ट ताणतात आणि पातळ करतात. आणि या उलट जेव्हा आपल्याला खोल म्हणजे लो पिच आवाज हवा असतो, तेव्हा हे स्वरतंतू सैल आणि जाडसर होतात. म्हणजे हे जे ताणणं आणि सैल होणं आहे ना, याच खेळात आपल्या आवाजाचे सगळे सूर लपलेले आहेत. तर आता आपल्याला कळलंय की आवाज कसा तयार होतो आणि त्याचा सूर कसा बदलतो. पण एक विचार करा की हे आपले स्वरतंतू इतके मायन्यूट, इतके अचूक बदल कसे काय करू शकतात? म्हणजे आपण जे काही बोलतो, गातो, त्यासाठी किती कॉम्प्लेक्स कंट्रोल लागत असेल, नाही का? आपलं शरीर खरंच एक अविश्वसनीय यंत्र आहे.